उद्याच्या होऊ घातलेल्या इलेक्शन मध्ये फार मोठी कागल तालुक्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लक्ष लागलेली इलेक्शन आहे. कारण का तुम्हाला कुठेतरी त्या ठिकाणी क्रांतीची ज्योत पेटवायची आहे आणि ती ज्योत पेटवत असताना धनुष्यबाण हातात घेऊन त्या ठिकाणी काम करायचं आहे. आम्हाला वेळ देणारा माणूस पाहिजे. निवास पाटील आणि शीतलताई भराटे आज त्यांच्या प्रचारावरूनच आम्हाला दिसालंय. आम्हाला हाक मारल्यावर आमच्या दारातील उभा राहतील, आमचं फोनवरनं ऐकून घेतील, असा उमेदवार आम्हाला पाहिजे. त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं, मी त्यांची प्रचार सभा एक बिथरीतो ऐकली. मी त्या प्रचार सभेला होतो. शीतलताई त्या बोलत होत्या. चांगल्या उमेदवाराला कदापि लोक उचलून घेतात. आम्ही डावललं, आम्ही नेत्यांनी आम्ही डावललं तर जनता डावलीच नाही त्यांना. त्यांच्या बाजून समाज कार्याची संपूर्ण आता ती तरुण पिढी आहे. शीतलताई तेरा गावातली तरुण पिढी आहे ती तुमच्या मताचं निर्णायक मत विजयी ठरतील हे तुम्हाला आज सांगतोय मी. आगच बघायला गेलं की आपल्या भाषणातून बरंच काही व्यक्त झाले शरद नाही. तर तो तुम्हाला एक सांगतो मी, एक शाहरुख खानचा पिक्चर आहे ओम शांती ओम. त्यामध्ये डायलॉग आहे काय, अगर किसी चीज को तुम दिल से चाहो तो उस चीज को मिलाने के लिए पूरी कायनात उस कोशिश मिल जाती है. असंच तुम्ही एवढं प्रयत्न करायला लागलाय की खरोखरच तुमचा विजय निश्चित आहे. कोणी गरज नाही. ज्यांच्यासाठी एवढं सांगितलं त्यांनी मागाशी एवढं कुतूरपणे बोलले त्या की ज्यांच्यासाठी मी दिवसात जे हाडाची काठ रक्ताची पाने केलं, खूप राबले, दिवसाची रात्र केली, रात्री दिवस केला. मी माझ्या कुटुंबाची तमा बाळगली नाही, कुटुंबात काय चालले माहित नाही. लहान मुलांना घेऊन मी पूर्ण सभा गाजवल्या, पूर्ण विरोधकांची बोलणी अंगावर घेतली, त्यांना अंगावर घेतलं. आणि ज्यावेळी माझा मी हक्क मागितला तेव्हा तुम्ही तोंड फिरवलं सा. खरोखर चुकीचं आहे. ताई, तुम्हाला मी एवढा विश्वास दाखवतो, एवढा विश्वास देतो की जनता आहे ती कुठे एका गटाची नाही. मी ज्यावेळी आमचे मित्र अजित पंडित आले त्यांना विचारलं की बाबा ही आपल्या गटाचे लोक आहेत का, ते म्हटले नाही, म्हटली सर्व पक्ष आहेत. ही जनस्वाभिमान आहे. खरोखरच ती कागदोला केलं माहित आहे कुणाला कुठे ठेवायचं कुणाला कुठे ठेवायचं. त्यामुळं किती कोणी कसाही प्रचार करू दे की स्वाभिमानी जनता पूर्ण आपल्या सोबत आहे. आणि त्यानंतर आपल्याला ही स्वाभिमानी जनता विजयाचा गुलाल सोडणार नाही एवढी मी आशा व्यक्त करतो. परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.